गेल्या लोकसभेत SC, ST आणि मागासवर्गीय आदिवासींना संविधान बदलणार म्हणून मविया आघाडीचे प्रमुख नेते यांनी चुकीचा अपप्रचार करून सर्वसामान्य जनतेला एक प्रकारे फसवणूक केलेली आहे। येणाऱ्या विधानसभेतही असाच अपप्रचार करून तसेच मराठा ओबीसी समाजाचा रोष युती सरकारवर करण्याच्या प्रयत्नात असून दोन समाजात तेढ निर्माण करून अशांतता निर्माण करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या कुठल्याही भूलतापांना सर्वसामान्य जनता, दीन दलित, ओबीसी, आदिवासी, मागासवर्गीयांनी बळी पडू नये। सदरचे युती सरकार हे जनतेच्या मनातील कामे करत असून सर्वात लोकप्रिय झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झाल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत। म्हणून विरोधकांच्या कुठल्याही आमिषाला बळी पडू नये। हे सरकार फक्त सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे करत आहे असे अनेक विकासाचे मुद्दे उपस्थित केले आहेत। महाराष्ट्रातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री तथा प्रदेश प्रभारी भूपेंद्र यादव, केंद्रीय संघटन मंत्री शिवप्रकाश, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, खासदार हिना गावित, अनुसूचित जनजागृती राष्ट्रीय सरचिटणीस खासदार गजेंद्र सिंह पटेल, आमदार गणपत वसवा, गुजरात विधानसभेचे माजी सभापती डॉक्टर निशांत खरे, संपर्क प्रमुख राहुल कुलकर्णी, गणेश ठाकूर, भाजप अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उत्तम इंगळे, महामंत्री सुदर्शन शिंदे, भाजप अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत अपेक्षित उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, ठाणे, मुंबई येथील प्रदेश मोर्चा, जिल्हा कार्यकारी मंडलाध्यक्ष, महामंत्री, विधानसभा क्षेत्र प्रमुख, सर्व आजी माजी आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आदींसह प्रमुख कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।